आज मी स्वतः जाऊन द केरला स्टोरी पार्ट 2 हा मूव्ही पाहून आलोय. आता सर्वात आधी आपण सगळे 2 मिनिटांसाठी का होईना राजकारण बाजूला ठेवू आणि कॉन्ट्रोवर्सी बाजूला ठेवू आणि हो, सोबतचं सोशल मीडिया डिबेटही बाजूला ठेवू. फक्त सिनेमा म्हणून हा कसा आहे आणि मला काय वाटलं या मूव्हीला बघून, तो पाहिल्यावर माझ्या मनात काय चाललं ते प्रामाणिकपणे सांगतो. सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट, द केरला स्टोरी पार्ट 1 बनवणाऱ्या दिग्दर्शकानं स्वतः एक विधान केलं होतं. तेव्हा तो म्हणाला होता, मी पार्ट 1 बनवण्याआधी 10 वर्ष रिसर्च केला आणि ग्राउंडवर जाऊन लोकांशी बोललो आणि खूप केस स्टडीज केल्या, सोबतचं सगळं पडताळलं. पण पार्ट 2 बद्दल त्याचं म्हणणं वेगळंच होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मला पार्ट 2 बनवायला सांगितलं गेलं, पण मी नकार दिला. कारण हा भाग व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स आणि न्यूजपेपर आर्टिकल्सवर जास्त आधारलेला आहे आणि अशा संवेदनशील विषयांवर काम करताना खोलवर अभ्यास हवा, नाहीतर चित्र अपूर्ण राहतं. आता हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की हा सिनेमा खरंच खोलात जातो का, की फक्त वरवरची मांडणी करतो. पार्ट 1 मध्ये गोष्ट केरळमधल्या काही मुलींच्या आयुष्याभोवती फिरत होती. त्या कशा प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या, कशा ट्रॅप झाल्या, हे सगळं पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं. पण पार्ट 2 मध्ये कॅनव्हास मोठा झालाय, खूप मोठा. कारण ही कथा आता फक्त केरळपुरती मर्यादित राहत नाही. ती कोचीपासून सुरुवात करते, मग गोष्ट ग्वालियरला जाते आणि मग जोधपूरपर्यंत पोहोचते. त्या 3 मुली आणि त्यांचे 3 वेगवेगळी स्वप्न. पहिली जॅव्हलिन प्लेयर आहे आणि तिचं ध्येय आहे की देशासाठी काहीतरी मोठं करायचं. दुसरी सोशल मीडियावर रील्स करून फेमस व्हायचं आणि इन्फ्लुएन्सर व्हायचं स्वप्न बघणारी. आणि तिसरी UPSC क्रॅक करून अधिकारी बनायचं ठरवणारी. मग त्यांच्या आयुष्यात 3 मुलं प्रवेश करतात. आणि हो, त्यांची सुरुवात साध्या ओळखीनं होते. मग मेसेजेस आणि कॉल्सवर बोलणं सुरू होते आणि शेवटी भेटीगाठी. मग त्या मुलींचा विश्वास वाढतो आणि मग त्यांना प्रेम होते आणि हळूहळू मॅनिप्युलेशन. मित्रांनो, जेव्हा स्क्रीनवर डायलॉग येतो ना, मेरा अब्दुल ऐसा नहीं है, तेव्हा थिएटरमध्ये जाणवतं की आता गोष्ट बदलणार आहे. मग निरागस विश्वासातून कठोर वास्तवाकडे प्रवास सुरू होतो. मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी मी उदयपूर फाईल्स पाहायला गेलो होतो. कारण न्यूज पाहिली तेव्हा मन हेलावलं होतं आणि असं वाटलं होतं की कदाचित सिनेमा काही वेगळा दृष्टिकोन देईल. पण थिएटरमध्ये जाऊन पाहिल्यावर निराशा झाली. कारण तो सिनेमासारखा वाटलाच नाही. म्हणून फर्स्ट हाफ नंतरच मी बाहेर पडलो. म्हणून इथे थोडी भीती होती की हा सिनेमा तसाच असेल का. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की द केरला स्टोरी पार्ट 2 टेक्निकली सॉलिड आहे आणि कास्टिंग अचूक आहे. आणि हो, सिनेमॅटोग्राफी पण स्वच्छ आहे. आणि हो, इंटरकट स्क्रीन प्ले पण चांगला आहे. कारण वेगवेगळ्या शहरांमधली कथा समांतरपणे पुढे जाते आणि या मूव्हीमध्ये प्रोडक्शन व्हॅल्यूज योग्य आहेत. फिल्ममेकिंगच्या दृष्टीनं हा सिनेमा तुम्हाला गुंतवून ठेवतो आणि परफॉर्मन्सेस हा या सिनेमाचा कणा आहे. आणि या मूव्हीमध्ये 3ही अभिनेत्री भूमिका जगतात. विशेषतः जॅव्हलिन प्लेयरची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा इंटरव्हल सीन, तो क्षण थिएटरमध्ये पूर्ण शांतता निर्माण करतो. कारण तिच्या डोळ्यांतली ती वेदना आणि तिचा तो संघर्ष, जो फक्त पाहायचा नसून तो आपल्याला जाणवतो. दुसरीकडे रील्स इन्फ्लुएन्सर ट्रॅक होणं, हा सीन आजच्या पिढीला खूप जवळचा वाटतो. मित्रांनो, सोशल मीडियाची भूक आणि व्हॅलिडेशनची गरज आणि पॅरेंट्ससोबतचे कॉन्फ्लिक्ट आणि माझं आयुष्य आहे, मला जगू द्या टाईपचा ॲटिट्यूड, हे सगळं वास्तवाला स्पर्श करतं. आणि हो, मूव्हीमध्ये इमोशनल कॉन्फ्रंटेशन्स व्यवस्थित उभे केले आहेत. इंटरव्हल ब्लॉकसुद्धा जोरदार आहे. पण मूव्हीमध्ये काही उणिवा आहेत. जसं की सुरुवातीला काही भाग प्रेडिक्टेबल वाटतात आणि काही इमोशनल बीट्स रिपीट होतात आणि काही ठिकाणी तर लॉजिकल गॅप्स जाणवतात आणि काही सीनमध्ये तर सावध इंडिया किंवा क्राईम पेट्रोलसारखी टोन येते.
हे थोडं सिनेमॅटिक फ्लो तोडतं. मित्रांनो, मला वैयक्तिकरित्या टाईट आणि बॅलन्स्ड नरेशन आवडतात. आणि याचं एखादे उदाहरण द्यायचं म्हटले तर द डिप्लोमॅट सारखे सिनेमे, जे विषय हाताळतात पण सिनेमॅटिक अनुभवही देतात. पण केरला स्टोरी पार्ट 2 हा सिनेमा मात्र वेगळ्या उद्देशाने बनलेला जाणवतो. कारण हा केवळ एंटरटेनमेंट नाही, तर हा एक संदेश द्यायचा प्रयत्न आहे. मूव्ही टेक्निकली चांगली आहे आणि परफॉर्मन्सेस दमदार आहेत. आणि हो, क्लायमॅक्स इम्पॅक्टफुल आहे. पण लेखनात प्रेडिक्टेबिलिटी आहे आणि रिपिटेशन आहे. तरीही हा सिनेमा वाईट नाही. जर तुम्हाला पाहायचा असेल तर एकदा नक्की पहा. आणि हो, मूव्हीमधले काही मुद्दे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात आणि मग काही प्रश्न उपस्थित करतात. मित्रांनो, या सिनेमातून एक साधा संदेश मिळतो आणि तो हा आहे की भावनांमध्ये वाहून जाण्यापूर्वी जरा विचार करा आणि विश्वास ठेवताना सावध राहा. कारण काही वेळा पालकांचं ऐकणं चुकीचं असतं. मित्रांनो, अशा प्रकारच्या सिनेमांचा हेतू वेगळा असतो. म्हणूनच मी याला रेटिंग देत नाही, कारण हा फक्त नंबरमध्ये मोजायचा अनुभव नाही. तर मित्रांनो, तुम्ही हा सिनेमा पाहिलात का? जर पाहिला असेल तर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, कारण पुढचा रिव्ह्यू आणखी जोरात असणार आहे. जय शिवराय.